ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। 6 बंडखोर खासदारांचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश झालाय। आम्ही जे करतो ते फुल प्रूफ करतो, त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची घोषणा यावेळी एकनाथ शिंदेंनी केली आहे। विशेष म्हणजे 6 खासदार धनुष्यबाण चिन्हावरती उभे राहतील आणि निवडून देखील येतील, अशी घोषणाही यावेळी शिंदेंनी केली आहे। 2024 मध्ये ईशान्य मुंबई आणि धाराशिव हे 2 मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आलेले होते। मात्र शिंदेंच्या घोषणेनंतर हे दोन्ही मतदारसंघ भाजपनं शिवसेनेला सोडलेत का, असा प्रश्न समोर येतोय। शिंदेंच्या शिवसेनेनं मोठं शक्ती प्रदर्शन करत ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना शिवसेनेत प्रवेश दिलाय। तुमचं काय ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं, कोणी काय चालवत होतं। पण मी आपल्याला सांगतो, मी कालही म्हणालो, आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाही, ऑपरेशन फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ। हे आता 6 खासदार शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आणि हे तुमचं पत्रकारांनी ऑपरेशन टायगर नाव दिलेलं, हे ऑपरेशन टायगर फुल प्रूफ सक्सेस झालेलं आहे। 4 वर्षापूर्वी 22 जून 2022 मला वाटतं, शिवसेनेने आम्ही उठाव केला होता। तेव्हा 40 आमदार सोबत सुरुवातीला होते आणि पुन्हा चौकार नाही, षटकार आता मारलेला आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला, सिक्सर। ते माझ्या बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, तिकडे भाऊसाहेब वागचोरे आहेत, इथं आपला सगळ्यात लाडका संजय दिना पाटील आहे, इकडे संजय बंडू जाधव आहेत, हे बॉस बोलतात का इकडे, अच्छा, इकडे संजय देशमुख आहेत आणि इकडे नागेश आष्टीकर आहेत, म्हणजे ट्रिपल संजय, 3 संजय। आता बघा आपल्याकडे 3 संजय आहेत। दरम्यान शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार संजय दिना पाटलांनी मोठा दावा केलाय। मी तिकीट मागण्यासाठी गेलो नाही, तर उद्धव ठाकरेंनीच मुलीला आणि मला उमेदवारी दिल्याचं संजय दिना पाटील यांनी सांगितलं। माझ्या कार्यकर्त्यांना अपमान होत होता, वारंवार सांगून मग 1 दिवस 2 दिवस 4 दिवस, ज्या दिवशी मी प्रवेश केलाय 7 वर्ष झालेत, असं वाटलेलं खासदार झाल्यावर तरी जरा मान सन्मान देतील, पण काही नाही, तसंच चाललंय। त्याच्यामुळे पर्याय नव्हता, शिव्या खाऊन खाऊन आता लोकांच्या शिव्या देतात आहे ना, तुम्ही रोज ऐकतात आहे, लोक त्या शिव्या चालतील, त्यांचा अधिकार आहे द्यायचा, पण जे लोक देत होते त्यांचा अधिकार नव्हता शिव्या द्यायचा। संजय राऊत साहेबांनी नेहमी मला चांगलं माझ्यावर बोलले, चांगला मला मान सन्मान दिला, मला पण त्यांच्याबद्दल खूप मान सन्मान आहे। मला 2004 मध्ये आमदार बनवण्यामध्ये त्यांचं लीलाधर ढाके साहेबांच्या विरुद्ध त्यांनी मला पूर्ण मदत केली, त्याच्यामुळे त्यांचा एहसान आहे माझ्यावरती। 2009 मध्ये परत मला खासदारमध्ये किरीट सोमय्याच्या विरुद्ध खासदार होण्यामध्ये त्यांनी मला खूप मदत केली, त्याच्याबद्दल त्यांचा माझा एहसान आहे। जोपर्यंत ते खूप काय बोलू द्या, मोठे व्यक्ती आहेत, ते बोलू शकतात। राजुलताईंना लढायची काही शोक नव्हता, राजुलताई पूर्ण माझा मतदारसंघ बघत होते हां, आणि त्यांनी मनसेला जाऊन आहे, नाही तर मनसे तिकडे दानिशाताई होत्या आमच्या, हां, त्यांना मनसेला गेली असती तर त्यांना गेली असती सीट, त्यांच्यासाठी होती। राजुलताईला लढायचं नव्हतं, राजुलताईच्या नावावरती माझ्या नावावरती ती सीट शिवसेनेकडे राहिली पाहिजे, शिवसेनेची सीट आहे, शिवसेनेकडे राहिली पाहिजे, पण एकदा त्या मानिशाताई तिकडे नगरसेवक राहिल्या होत्या म्हणून ती सीट मनसेला जाऊ नये म्हणून तिकडे जबरदस्ती माझ्या राजुलताईच्या नावावरती आणि माझ्या का खासदारांच्या मुलीला पाहिजे म्हणून ती आमच्यावर टाकली। दरम्यान उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। गद्दारी केल्याचं जे काही शल्य आहे, आपल्याची गद्दारी झालेली आहे, विश्वासघात झालेला आहे आणि याचा सूड निवडणुकीत आपल्याला घ्यावाच लागेल। परत काय नाही दादा, मी गद्दाराला आव्हान देतोय, गद्दाराच्या गद्दार बापाला आव्हान देतोय आणि गद्दाराच्या उपऱ्या आजोबाला आव्हान देतोय
6च्या 6 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील. 6च्या 6 खासदार जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहतील, धनुष्यबाणावर उभे राहतील आणि ते निवडून येतील. दरम्यान ठाकरेंचा 7वा खासदार काठावर असल्याचा दावा रामदास कदमांनी केलाय. ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंय का? 100% सहा आता येणार आहे. 7वा काठावरती आहे. आता त्यांच्या मतदारसंघात जाऊन उपयोग काय? तुम्ही आधी गेले असतात, त्यांच्या विकासाकडे लक्ष दिलं असतात, मुख्यमंत्र्यांना भेटला असतात, त्यांच्या मतदारसंघात निधी दिला असतात. ती वेळ नसते आली ना, ही वेळ नसते आली ना. देखो बघा, संजय राऊतना जवाहर फडणवीस कुठे आणि तुमची अवकात आहे काय? त्यांचं नाव घ्यायची तुमची लायकी आहे का? संजय जाधव यांनी शिवसेनेची साथ सोडण्यामागचं कारण सांगितलंय. त्याबरोबरच यावेळी बोलताना त्यांनी राऊतांनी केलेल्या शिवीगाळीचा देखील निषेध केलाय. अरे तुडवायला बी दम लागते ना असं म्हणल्या ना. कोणी संजय राऊत कधी चापट मारली कोणाला? संजय राऊतांनी या गोष्टी करू नये असं मला वाटतंय. त्यांच्या तोंडून ही भाषा नाही शोभत. ते वैचारिक लेवलनं उंचीचे माणसं आहेत. त्यांनी वैचारिकच भाषा करावी. तुडवायची गिडवायची भाषा त्यांनी करू नये, ते आम्ही करावी, त्यांनी नाही करावी. शिवसेनेतील प्रवेशानंतर खासदार ओमराजे निंबाळकर पत्रकारांच्या प्रश्नांवरती संतापले. मी दबावाला घाबरणारा नाही असं ओमराजे म्हणाले. बोल, मी आता बोललोय. अरे काय दबाव? कसला दबाव? कसला दबाव? कसला? काय संबंध आहे का माझा? काय संबंध? काय बोलता? दबाव बी भाऊ मी नाही घाबरत कुठे. माझं आयुष्य सगळं संघर्षात गेलंय, त्यामुळे दबावाला घाबरणार ओमराजे नाही. नांदेडमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. फुटलेले खासदार नांदेडमध्ये दाखल होताच नांदेडमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांनी गोंधळ घातला, तर खासदारांविरोधामध्ये घोषणाबाजी देखील केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदे गटामध्ये दाखल झाल्यानंतर मुंबईच्या वांद्रे कलानगर जंक्शन आणि मातोश्री परिसरामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांनी 6 खासदारांचे फोटो असलेले बॅनर लावलेत. बॅनरवरती शिवसेनेचे वाघ खऱ्या शिवसेनेमध्ये दाखल झाले असा मजकूर लिहिण्यात आलाय. या पोस्टरबाजीच्या माध्यमातून शिंदे गटानं मातोश्री परिसरामध्ये शक्ती प्रदर्शन करत ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकीकडे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत उत्साहाचं वातावरण असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना चिंतन आणि मंथन करण्याच्या भूमिकेमध्ये गेल्याचं दिसून येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांची सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. शेतकरी आणि जनतेशी संबंधित प्रश्न अधिवेशनामध्ये आक्रमकपणे मांडावेत अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना दिल्यात. ज्याप्रमाणे रविवारी मुंबईमधील संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघामध्ये एक बैठक घेतली, तशाच प्रकारे इतर 5 खासदारांच्या मतदारसंघामध्ये देखील बैठका घेणार आहेत. त्याबरोबरच पक्षाचे समर्थक आणि जुन्या शिवसैनिकांशी संपर्क साधून त्यांना पुन्हा पक्षामध्ये सामावून घेण्यास आणि संबंधित खासदारांनी त्यांची कशी फसवणूक केली हे जनतेला पटवून देण्याची जबाबदारी आमदारांच्या खांद्यावरती टाकण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या या हालचालींना कितपत यश येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. सगळे आमदार इथं उपस्थित होते, त्याच्यावर चर्चा पण आहे, असं कुठं झालेलं पण नाही, होणार पण नाही. सगळे आमदार इथं उपस्थित होते, त्याच्यावर चर्चा पण आहे, असं कुठं झालेलं पण नाही, होणार पण नाही. शिवसेना विधिमंडळ पक्षाची ही बैठक होती. आजपासून जे अधिवेशन सुरू झालेलं आहे, पुढच्या 3 आठवड्यामध्ये जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मुंबईचे प्रश्न, मराठवाड्याचे प्रश्न, विदर्भाचे प्रश्न, या सगळ्या विषयावर कशा पद्धतीनं सभागृहात वेगवेगळ्या आयुधाच्या मार्फत वापरावं याच्यासाठी बैठक होती. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 27 जून रोजी वाशिम दौऱ्यावरती येणार आहेत.
दुपारी 3 वाजता वाशिम शहरामधील जैन भवन इथं ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. दौऱ्याच्या तयारीसाठी वाशिममध्ये आढावा बैठक पार पडली आहे. खासदार देशमुख यांनी भूमिका बदलली असली तरी जिल्ह्यामधील एकही प्रमुख पदाधिकारी त्यांच्यासोबत जाणार नसल्याचा दावा सहसंपर्क प्रमुख सुधीर कव्हर यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप खासदार आणि आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री शिवप्रकाश, त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी या बैठकीमध्ये संघटनात्मक आणि SIR संदर्भामध्ये चर्चा झाली आहे. मुंबईत महाविकास आघाडीची 24 जूनला महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह आघाडीमधील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यामधील सध्याची राजकीय परिस्थिती, विविध प्रलंबित प्रश्न आणि आगामी राजकीय रणनीतीवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांच्या पक्षफुटीनंतर होत असलेली ही पहिलीच बैठक असल्यामुळे राज्याच्या राजकारणात या बैठकीला विशेष लक्ष लागलंय. दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या अखेरच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना सांभाळण्याचं भावनिक आवाहन केलं होतं. शिंदेचे आमदार किरण पावसकरांनी हाच धागा पकडत वादग्रस्त भाष्य केलंय. त्यामुळे थेट बाळासाहेबांच्या आवाहनालाच पावसकरांनी लक्ष केल्यानं संताप व्यक्त होत आहे. एकीकडे बाळासाहेबांच्या नावाचा वारसा शिंदेची शिवसेना सांगते, मात्र त्यांचाच विचारांवरती घाला घालण्याचं काम केलं जातंय असा संतप्त सूर सध्या उमटतोय. डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे सगळे आल्यानंतर यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, जे लोक माझ्याबरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. हा फरक आहे आजच्या गोष्टी. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नाशिक वगळता 10 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. तर 6 जागा महायुतीनं आधीच बिनविरोध जिंकल्यात. भाजपनं 11 पैकी 11 जागा जिंकल्या. शिवसेनेला 3 जागांवरती विजय मिळालेला असून राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्यात. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंचा विजय झालेला असून शिंदेच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडेंना मोठा धक्का बसलाय. 5 ठिकाणी मविया तर 4 ठिकाणी महायुतीच्या लोकप्रतिनिधींचं क्रॉस वोटिंग झाल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे अमरावतीमध्ये काँग्रेसच्या हर्षजित देशमुखांना 0 मतं पडली आहेत, तर धाराशिवमध्ये काँग्रेस उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालंय. मी माझा फक्त प्रचार थांबविला होता. मी त्या निष्क्रिय उमेदवाराला पाठिंबा देऊ शकत नव्हतो. माझी पहिल्या दिवसापासूनची भूमिका स्पष्ट होती. पण त्या ठिकाणी महायुतीचे घटक म्हणून गणेश भाऊंनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे का कॅम्पच्या ठिकाणी पण त्या ठिकाणी आमच्या वहिनी दीपाली गीते यांना त्यांनी बोलायला लावलं होतं की उमेदवाराला मतदान करा वगैरे. पण लोक स्वतःचे, मी सांगितलं होतं, लोकांचे स्वतःचे वैचारिक मतं असतात. पक्ष आदेश, व्हीप वगैरे या गोष्टी कोणी आजच्या काळात मानत नाही. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंनी विजयावरती शिक्कामोर्तब करत शिंदेच्या नरेंद्र दराडेंना गारद केलं. पराभवाचा हा धक्का बाकी असतानाच नरेंद्र दराडेंना नवा धक्का बसलाय. ज्या गोकुळ गीतेंनी दराडेंना धूळ चारली तेच आता दराडेंची पक्षातील सहकारी झालेले आहेत. गोकुळ गीतेंनी सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेमध्ये सामावून घेण्यात आलंय. श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीत गोकुळ गीतेंचा शिवसेनेत प्रवेश झाला आणि यावेळी शिंदेच्या कामामुळे प्रभावित झाल्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्याचं गोकुळ गीतेंनी म्हटलंय. नाशिक मतदारसंघातून त्या ठिकाणी तिथल्या मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, मला जो कौल दिला, त्यामुळे मी विजयी झालो. आणि त्यानंतर मला त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्यासाठी मी आज मुंबईत दाखल झालो. त्यांची भेट घेतली आणि मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे की विधान परिषदेमध्ये त्यांचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे, इच्छा आहे. दराडे सुद्धा महायुतीचेच उमेदवार होते, ज्यांच्याकडून खूप आरोप गंभीर जे आहेत ते त्यांच्या कुटुंबांकडून तुमच्या कुटुंबियांपर्यंतचे झाले होते. हरकत नाही, ते उद्विग्न झालेले असतील. पराभव कदाचित त्यांना पचवणं थोडा जड जात असेल. वडिलांच्यावर टीका केली, माझा बाप काढला, त्यामुळे त्या मतदारांनी माझ्या बापाच्या मागे, माझ्या मागे बाप म्हणून जी ताकद उभी केली, तिचा आज आपण निकाल पाहिलेला आहे. मी त्या ठिकाणी विजय झालेला आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्या विजयामागे अपक्ष आणि विरोधकांची व्यूहरचना कारणीभूत ठरल्याचा दावा माजी आमदार आसिफ शेख यांनी केलाय.
महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मतांसाठी संपर्क साधला नाही आणि याच अहंकारामुळे त्यांचा पराभव झाल्याची टीका त्यांनी केली आहे। इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसकडे मिळून 46 मतं होती, मात्र महायुतीनं साधा मतांचा आग्रहही धरला नाही असं सांगत महायुती विरोधामधील मतांची प्रभावी मोर्चेबांधणी झाल्यामुळे गोकुळ गीते यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचा दावा आसिफ शेख यांनी केलाय। जिले भर के नगर सेवक महायुति के उम्मीदवार से नाराज थे और जिस तरह से जिले भर के कारपोरेटर्स ने एक दूसरे से राब्ता करके और एक दूसरे से कांटेक्ट करके जिस तरीके का फैसला दिख रहा था, वो उस वक्त भी हमको लग रहा था कि हर हाल में 352 नोट गोकुल गीते को मिलेंगी और आज 357 नोट गोकुल गीते को मिली। नांदेड विधान परिषदेमध्ये देखील मवियाला मोठा फटका बसलाय। भाजपचे उमेदवार अमर राजूरकर विजयी झालेले असून नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेत डेरे दाखल झालेले खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा मुलगा कृष्णा आष्टीकरांचा पराभव झालाय। यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं आष्टीकरांवरती कारवाई करत कृष्णा आष्टीकरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अमर राजूरकर यांना 339 मतं मिळाली, तर ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवणाऱ्या कृष्णा आष्टीकरांना फक्त 84 मतं मिळाली। या निवडणुकीत 23 मतं बाद झालेली आहेत, तर नागेश पाटील आष्टीकरांच्या बंडाचा फायदा झाल्याची प्रतिक्रिया राजूरकरांनी दिली आहे। दरम्यान शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या कृष्णा आष्टीकरांनी सुषमा अंधारेंवरती जोरदार निशाणा साधलाय। वडिलांच्या स्वागताला ते विमानतळावरती देखील उपस्थित होते आणि त्यामुळे तेही शिवसेनेत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। आता 2-3 दिवसापासून ज्या काही माझ्यावर ज्या एक ते वाचाळ तोंडाळ बाई ज्या काही माझ्यावर स्तुती सुमनं उधळत आहेत किंवा माझ्यावर शंका कुशंका माझ्याकडून काही अपेक्षा करतायत, त्या अर्थी कधी कधी असं वाटतं की राजकारणातून पॉज घ्यावा, पण माझी भूमिका काय हे माझे वडील आल्याच्या नंतर संध्याकाळी आपल्या सगळ्या मीडियाच्या समोर सगळ्यांनी मनापासून काम केलं, त्यामुळंच मला इतर जे 55 मतं पडली, अदृश्य मतं ह्या सगळ्या लोकांमुळे पडली, या बाबतीमध्ये काही दुमत नाही आहे। नागेश पाटील आष्टीकरांच्या बंडाचा किती फायदा तुम्हाला झालेला आहे? आता मला 55 ते 56 मतं जास्त पडलेत आणि काही लोकांनी निषेध म्हणून बहुतेक बाद केलेले दिसते, त्याचा फायदाच आहे हा वाटतं मला। अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारावरती मोठी नामुष्की ओढवली आहे। 118 पैकी 96 काँग्रेसच्या नगरसेवकांनी मतदान केलं, मात्र एकाही नगरसेवकानं आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं नाही। या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे विजयी झालेत। हर्षदीप देशमुखांवरती काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। उमेदवार मॅनेज झाल्याचा थेट आरोप यशोमती ठाकूरांनी केलाय। हर्षदीप देशमुखांनी शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेही प्रचार केला नाही, ते नागपुरातच होते आणि त्यामुळे त्यांना 0 मतं मिळाली अशी चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू आहे। तर दुसरीकडे MIMची 16 मतं देखील भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांना मिळाल्याची चर्चा आहे। नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झालाय। भाजपचे उमेदवार राजीव पोद्दार यांचा तब्बल 682 मतांनी विक्रमी विजय झालाय, तर काँग्रेसच्या अतुल लोंढेंना मतफुटीचा मोठा फटका बसलाय। काँग्रेसच्या अतुल लोंढेंना 130 मतं मिळालेली आहेत। दरम्यान काँग्रेसचे स्वतःची 170 मतं आणि महाविकास आघाडीचे एकूण 211 मतं असताना काँग्रेसच्या उमेदवाराला फक्त 130 मतं मिळाली आहेत। तर भाजपनं 10 लाख रुपये देऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदान फोडलं असा आरोप पराभवानंतर अतुल लोंढेंनी केलाय। आमच्या जवळ महायुती म्हणून 582 मतं होती आणि मला 682 मतं मिळाली आहे, म्हणजे 100 मतं ही महायुतीजवळ जेवढी मतं होती त्यापेक्षा अधिक ही मला मिळालेली आहे। आणि काँग्रेसचा तर अतिशय वाईट पराभव त्या ठिकाणी झाला आहे। त्यांच्याजवळ स्वतःचे 170 होते आणि महाविकास आघाडी म्हणून 200 मतं होते, ते 130 वर आलेले आहेत, म्हणजे महाविकास आघाडीचे 70 मतं आणि काँग्रेसचे 40 मतं हे त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहे। मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये झाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेला आहे। काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून
उभा आहे, तुमच्यासोबत निवडणूक लढलो, तुमच्यासमोर लढलो, तुमच्या पैशाच्या, तुमच्या सत्तेच्या, तुमच्या सगळ्या ताकदीसमोर उभं राहून आम्ही सगळे जे आहे काँग्रेसच्या नेत्यांच्या याच्यात आम्ही लढलो, राहुल गांधीच्या नेतृत्वात आम्ही लढलो. हाच आमचा विजय आहे. हमने दिल जितने की लढाई लढी आहे. कसे कसे ऑफर दिले, मला माझ्या मतदारांनी सांगितलं की असा ऑफर येत आहे, गाडीमध्ये बसा, तसा ऑफर येत आहे, कुणी 10 लाखाचा ऑफर येत आहे. मला दुर्दैव हे आहे, बिचारे BJPचे कार्यकर्ते सतरंजा उचलत राहिले. कमीत कमी 100 लोकांचं भलं तरी झालं ना. माझ्या 100 लोकांना 5-5, 10-10 लाख रुपये भेटले. BJPवाले बिचारे परपटतच गेले, काही भेटलं नाही. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा विजय झाला आणि त्यानंतर मोहिते पाटील कुटुंबाचा राजकीय बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अकलूजमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये सदाशिव चौकामध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान मोहिते पाटलांशी आतापर्यंत राजाभाऊ एकटा संघर्ष करत होता. आता राजाभाऊ आणि राजाभाऊ एकत्रच संघर्ष करतील अशी प्रतिक्रिया माजी आमदार राम सातपुते यांनी निकालानंतर दिली आहे. त्यानंतर अकलूजमध्ये राम सातपुते यांनी जल्लोष केला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.